Hello children, this is Mansi welcoming you to this session of English class. मी आज तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते. आज आपण परत से ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो याचा कन्क्लुडिंग पार्ट बघू की याच्यामध्ये काय वस्ता उरल्या होत्या त्यांना पाहू, एक्सरसाइज करू आणि खूप काही नवीन गोष्टी पण शिकू. तर चला बघूया. आपल्या लास्ट सेशन मध्ये आपण हे पाहिलं की वृक्ष जे आहे ते कसं हर कुणाची हेल्प करतात, मदत करतात. ते पशु पक्षी असो चाहे आपण मनुष्य असो, हर कुणाचं हेल्प करतात. पशु पक्ष्यांना ते आसरा देतात, सहारा देतात. पक्ष्यांच्या बसायची जागा असते तिथे. खूप सारे पक्षी एकत्रित होतात, गोळा होतात तिथे आणि बसतात, चिमण्या. आणि अशाच प्रकारे पशु जसं की ह्याच्यात गायचं एक उदाहरण दिलं गेलंय, काऊचं. तर काऊ कशी येऊन तिथे झोपते झाडाखाली त्याच्या सावलीमध्ये, आणि माणसांना कसं फळ फूल हे सगळं देतं वृक्ष, आणि अशाच प्रकारे वूड देतं, लकडी देतं. आणि जे आहे हॅलोवीन च एक जो पर्व आहे जो विदेशांमध्ये मनवला जातो पश्चिमीकडे, त्याचा पण ह्याच्यात उल्लेख आलाय, ज्यांनी की आपल्याला एक नवीन उत्सवाचं कळलं की तिथे जो देशात मनवला जातो त्या देशांमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या. खूप छान पोयम होती, ज्याच्यात अगदी सजीव चित्र उभारलेत पोएटनी. आता आपण असं इंग्लिश वर्कशॉप करू, त्याच्यात पाहू की काय एक्सरसाइज आहे जे आपण करू शकतो. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. आपण रायमिंग वर्ड्स हे लास्ट सेशन मध्ये आधीच पडून चुकलेलं आहोत. आता आपल्याला काय करायचंय, इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचे रायमिंग वर्ड्स जे ह्याच्याशी राईम करतात असे आपल्याला शोधायचे आहेत. तर चला शोधूया आपण. पहिला शब्द आहे फन. ठीक आहे, तर फन शी कोणता शब्द राईम करेल चला बघूया. फनशी अगो, नो, नाही, स्काय, ललाबाय, लाईट, नाईट, बिगन, सन. तर हे दोन शब्द जे आहेत हे फनशी राईम करतात. फन, बिगन, सन. तर फनच्या पुढे तुम्ही काय लिहाले, बिगन आणि सन. नेक्स्ट वर्ड आहे नो. तर नो शी कोणचे वर्ड्स राईम होतात ते बघूया. हे पहा इकडे, अगो, नो. ह्याला पण आपण एनो नो सारखंच प्रोनाऊन्स करतो. तर नोच्या पुढे तुम्ही लिहाले अगो आणि नो. नेक्स्ट वर्ड आहे तुमचा नाव. तर नावशी कोणचा वर्ड राईम होईले, नावशी होईले बघा इथे इतके सारे शब्द दिलेत, आपण पाहू. काऊज आणि बाऊज. ठीक आहे, तर नावशी होईले काऊज आणि बाऊज, हे शब्द राईम होतील नावशी. नेक्स्ट वर्ड आहे आपला साईट आणि मग फ्लाय. साईट आणि फ्लाय. तर फ्लायशी तर होत आहे पहा स्काय अँड ललाबाय. स्काय, ललाबाय, फ्लाय. आणि साईटशी होत आहे लाईट आणि नाईट. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सगळे तुमचे रायमिंग वर्ड्स आहेत जे आपण आता बघितले. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. तर हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करून चुकलो आहोत. तशाच प्रकारे द पोएट रिफर्स टू ट्रीज एज द काइंडेस्ट थिंग्स. पिक आउट 5 फॅक्ट्स विच प्रूव्ह द काइंडनेस ऑफ ट्रीज. हे सुद्धा आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करून घेतलेलं आहे. आणि हा जो क्वेश्चन होता फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग, हा सुद्धा आपण ऑलरेडी करून चुकलेलो आहोत. आता आपण हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या जेव्हा आपण स्लाइड्स बघू त्याच्यात आपण केलेला आहे. क्वेश्चन आहे पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. आपल्याला पोएम्स मधनं काही अशा लाईन्स काढायच्या आहेत ज्याचा हा मिनिंग असतो. जसं ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर एनिमल्स. तर ह्याच्यामध्ये ती काऊ वाली लाईन येऊन जाईल. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. अशा प्रकारे जितकेही आहे आपण आपल्या त्याच्यात स्लाइड्स मध्ये बघू. मग काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहे ते सुद्धा आपण बघूया पुढे. तुम्ही हा क्वेश्चन 7 बघा. सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. म्हणजे तुमची मातृभाषा कोणची आहे ती मराठी. मराठीमध्ये कोणची शॉर्ट पोएम, एक लहान पोएम ट्रीज वरती शोधा, म्हणजे वृक्ष ज्याचा की वृक्षाशी काही संबंध असेल असं कोणची पोएम, अशी कोणची कविता शोधा. राईट इट इन युअर नोटबुक. तिला आपल्या नोटबुक मध्ये लिहा, आपल्या कॉपी मध्ये लिहा आणि ट्रान्सलेट करा. ट्रान्सलेट एनी 2 स्टॅन्झाज फ्रॉम द पोएम इन टू इंग्लिश. सपोज त्याच्यात 4 किंवा 5 स्टॅन्झा असतील तर त्याच्यातनं कोणतेही 2 स्टॅन्झा तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. तर तुम्ही प्रयत्न करू शकता याचा. बिलकुल तुम्ही लिहा मराठीची पोएम आणि त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा. युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बॅनियन ट्री.
तुमच्या नेबरकडे, तर म्हणजे तुमचे जे पडोसी आहे, शेजारचे आहेत काका किंवा काकू, त्यांच्याकडे खूप मोठा एक बनियान ट्री आहे, म्हणजे वृक्ष आहे खूप मोठा, चॉप्ड डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन, ज्याला की ते काटणार आहे कारण की त्यांना काही कन्स्ट्रक्शन करायचंय, काही बनवायचंय तिथे. राईट अन इमॅजिनरी कन्व्हर्सेशन, तर तुम्हाला इथे काय करायचंय, एक इमॅजिनरी कन्व्हर्सेशन लिहायचंय, टॉक लिहायची की तुम्ही जे आपसात बोलताय असं काही लिहायचंय बिटवीन यू अँड युअर नेबर, तुमच्या आणि तुमच्या शेजारच्यांच्या मध्ये असं एक इमॅजिनरी कन्व्हर्सेशन लिहायचंय की तुम्ही काय त्यांच्याशी बोलले, संवाद लिहायचा आहे. आणि ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन, आणि तुम्ही त्यांना समजावताय, तुम्ही त्यांना म्हणताय की हे वृक्ष न काटेत, असं समजावताना तुम्हाला असा एक संवाद लिहायचा आहे इंग्लिशमध्ये. बिगिन विथ द फॉलोइंग, तर ह्यांनी सुरुवात ह्याची केलेली आहे बघा. गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब. हे मायसेल्फ म्हणजे मी बोलते किंवा तुम्ही म्हणता की तुम्ही बोलताय. गुड मॉर्निंग सर, तर गुड मॉर्निंग केलं. आय एम व्हेरी डिस्टर्ब्ड अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बॅनियन ट्री चॉप्ड डाऊन. तुम्ही काय म्हणताय की सर मी खूप जास्त डिस्टर्ब आहे, परेशान आहे हे बघून की तुम्ही हा इतका जुना जो झाड आहे, इतका मोठा वृक्ष आहे, तुम्ही त्याला चॉप डाऊन म्हणजे तुम्ही त्याला कापताय, तर हे पाहून मला फार जास्त दुःख होत आहे. तर ह्याच्या पुढे नेबर काय म्हणेल, नेबर म्हणू शकतो की ओ बेटा, बट यू मस्ट नॉट फील बॅड बिकॉज दिस इज अन ओल्ड ट्री, दिस इज नॉट यूज ऑफ एनीवन, म्हणजे की हा खूप मोठा आणि खूप जुना वृक्ष आहे, आता याचं कुणाला जरूरत नाहीये, असं तो म्हणू शकतात काका. मग तुम्ही काय म्हणाल त्याच्यानंतर की बट नो अंकल, बट नो सर, सर इथे म्हटलं गेलंय ना, तर बट नो सर, ट्रीज आर व्हेरी युजफुल टू अस, दे गिव्ह अस शेड, शेल्टर, दे गिव्ह फूड टू अस, दे गिव्ह फ्रुट्स टू अस. अशा प्रकारे तुम्ही हा कन्व्हर्सेशन पुढे वाढवू शकता की कसं तुम्ही काही बोलाल आणि मग कसं ते जे तुमचे शेजारचे आहेत ते कसं काय बोलतील. तर अशी एक छोटीशी कन्व्हर्सेशन तुम्ही लिहा. आपल्या मित्र किंवा मैत्रिणींच्या हेल्पनी पण तुम्ही हे लिहू शकता की काय तुम्ही काय बोलाल आणि शेजारचा काय बोललेले. अशा प्रकारे हे कन्व्हर्सेशन तुम्ही पूर्ण करा. नेक्स्ट आहे तुमचं लँग्वेज स्टडी, जो की ग्रामर पार्ट आहे. ठीक आहे, ग्रामर पार्ट तर फारच जरुरी असतो आपला. हा बघू आपण. लँग्वेज स्टडी मध्ये काय आहे, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह. तुम्हाला लक्षात असेल आपण जी पहिली स्लाइड केली होती त्याच्यामध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन आपण वाचले होते. हार्ड, हार्डर, हार्डेस्ट, सॉफ्ट, सॉफ्टर, सॉफ्टेस्ट, असं आपण ER आणि EST लावून आपण थोडं बहुत काही वाचलं होतं. लक्षात आलं? हा, तर तेच ह्याच्यामध्ये तेच दिलंय. आता आपण ह्याला अनेक नीट प्रकारे वाचू आणि समजू की ते ऍक्च्युअली काय होतं. ऍडजेक्टिव्ह जे असतात ते तुम्हाला मी सांगितलं होतं, जे विशेषतः सांगायवाले शब्द असतात, कोणाची पण विशेषतः स्पेशालिटी सांगे ते शब्द ऍडजेक्टिव्ह असतात. जसं की राम इज अ टॉल बॉय, तर राम एक टॉल म्हणजे लंबा मुलगा आहे, तर त्याची रामची काय विशेषता झाली की टॉल. ठीक आहे, आणि टॉल हा ऍडजेक्टिव्ह आहे. ह्याचे ऍडजेक्टिव्हचे 3 जे आहे कंपॅरिझन होऊ शकतात, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, त्यालाच म्हणतात पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तेच ह्याच्यामध्ये समजवलं गेलंय. ह्याला वाचू एकदा आणि नीट प्रकारे समजायचा प्रयत्न करू. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन ऑफ ऍडजेक्टिव्ह. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपण या सेंटेन्सेसला वाचूया. 3 सेंटेन्स दिले आहे. यतीन इज स्ट्रॉंग, म्हणजे यतीन काय आहे, खूप स्ट्रॉंग आहे, खूप त्याच्यात बॉडीमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. अमित इज स्ट्रॉंगर देन यतीन, अमित जो आहे तो यतीन पेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, यतीन स्ट्रॉंग आहे, यतीन पेक्षा जास्त स्ट्रॉंग कोण आहे, अमित आहे. आणि थर्ड सेंटेन्स मध्ये लिहिलंय प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, की प्रवीण जो आहे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. बघा आता, इन सेंटेन्स 1 द ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंग इज इन इट्स सिंपल फॉर्म. पहिल्या सेंटेन्स मध्ये सिंपल फॉर्म मध्ये दिला आहे की स्ट्रॉंग जो ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यात कुठेही काही कंपॅरिझन नाही, काही नाही, एक सिंपलचा स्टेटमेंट दिला आहे. इट इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिग्री. ठीक आहे, त्याच्यात कोणता कंपॅरिझन नाहीये, काही नाहीये, सिंपल एक स्ट्रॉंग शब्द दिलाय, तर हा याचा पॉझिटिव्ह डिग्री झाला. इन सेंटेन्स 2 द ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंगर रिफर्स टू अ हायर डिग्री. हा जो सेकंड सेंटेन्स आहे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंगर जो हा शब्द आहे तो एक त्याच्यापेक्षा एक कदम आगे. ठीक आहे ना,
तर हा एक हायर डिग्रीचा आहे, स्ट्रॉंग पेक्षा जास्त आहे. वेन देर इज अ कंपॅरिझन ऑफ टू नाउन्स, जेव्हा दोन नाउन्सचे, दोन वस्तूंचे कंपॅरिझन होतात तेव्हा हे लावलं जातं. इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री. तर ह्याला म्हणतात कंपॅरेटिव्ह डिग्री. दोन वस्तूंमध्ये जेव्हा कंपॅरिझन होईल तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री लागेल. ठीक आहे, जे ER वाला तुम्हाला सांगितलं होतं. ER इज ऍडेड टू द बेसिक ऍडजेक्टिव्ह. जसं इथे स्ट्रॉंग होतं तिथे स्ट्रॉंगर लागून गेलं. And in sentence third, Praveen is the strongest of all. या sentence मध्ये the adjective strongest refers to the highest degree of comparison of one with more than two nouns. जे थर्ड सेंटेन्स आहे त्याच्यात सगळी कंपॅरिझन म्हणजे संपून गेलेली आहे, कारण की तो सगळ्यात उच्च श्रेणीचा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त तो आहे. ठीक आहे, तर तो आहे हायएस्ट डिग्रीचा. मोर देन टू नाउन्स म्हणजे दोन पेक्षा जास्त नाउन होऊन गेले याच्यामध्ये, तर ते ह्याच्यात सांगितलं जात आहे. इट इज कॉल्ड सुपरलेटिव्ह डिग्री. तर ह्याच्यात काय असतं, सुपरलेटिव्ह म्हणजे ते सर्वात जास्त, त्याच्याहून जास्त कोणीच नाही राहिले. EST इज ऍडेड टू द बेसिक ऍडजेक्टिव्ह. तर ह्याच्यामध्ये EST ऍड केलं जातं. आज आपण एवढंच वाचू. आता आपण आपल्या पुढचा भाग बघू. तर आता आपण तुमचा नेक्स्ट बघू की काय होतं. जे आपल्या एक्सरसाइजेस होत्या, पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. हे जे येलो मध्ये दिसतात ह्या बुक्सच्या लाईन्स आहेत, आणि हे लाईन्स कशामध्ये आहेत, पोयमच्या कोणत्या लाईन्स मध्ये आहेत. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर एनिमल्स. एनिमल्सला, जनावरांना शेल्टर देतात, म्हणजे त्यांना शेड देतात, छाया देतात. तर ह्याच्यात काय, अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. ही लाईन होती तुमच्या पोयम मध्ये जी की हे सांगते. नेक्स्ट आहे ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. की ट्रीज, वृक्ष जे आहेत ते सगळ्यांना फूड देतात, जेवण देतात. तर काय, दे गिव्ह अस फूड इन लीव्स अबव. तर म्हणजे की ते आपल्याला फळ देतात. तर अशा प्रकारे ही लाईन ह्याच्यामध्ये येते. ट्रीज आर मोस्ट लवेबल. की ट्रीज जे आहे सगळ्यात लवेबल म्हणजे सगळ्यात प्रेम करणारी वस्तू. आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम वृक्षांनाच केलं पाहिजे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर या लाईनीवरनं ही लाईन कळते आपल्याला. नेक्स्ट आहे किड्स लव्ह टू लिसन टू सॉंग्स फ्रॉम ट्रीज. की लहान मुलांना झाडांचं, वृक्षांचं गाणं ऐकणं आवडतं. तर हे कुठून आहे, दे हम अ ड्राउझी ललाबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. जी लास्ट लाईन होती पोयमची ती ही आहे, दे हम अ ड्राउझी ललाबाय. की वृक्ष जे आहेत ते गाणी म्हणतात लहान मुलांकरता, ताकी ते झोपू शके, त्यांना अंगाई म्हणतात. ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. नेक्स्ट आहे ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. ट्रीज जे आहेत ते, वृक्ष खूप साधारण लाईफ जीतात. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. तर ते कुणाचंही नुकसान कधी करत नाही, ते नुसतं वाढतात. तर अशा प्रकारे त्यांची लाईफ खूपच सिंपल असते. क्वेश्चन आहे 6 नंबर तुमचा फर्स्ट. त्याच्यात व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. की काय हार्म करू शकतात एकामेकाला, असे 5 वस्तूंची नावं लिहायचे. ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. एक माणूस दुसऱ्या माणसाला जे आहे हार्म करू शकतो. असंच ह्युमन बिईंग टू एनिमल्स. मनुष्य जो आहे तो एनिमल्सला, पशु पक्षींना हार्म करू शकतो. एनिमल्स अँड बर्ड्स टू द ह्युमन बिईंग्स. अशाच प्रकारे पशु पक्षी माणसाला हार्म करू शकतात, म्हणजे त्याला नुकसान पोहोचवू शकतात. बर्ड्स टू जर्म्स अँड इन्सेक्ट्स. म्हणजे जे पक्षी असतात ते जर्म्स अँड इन्सेक्ट्स खातात ना, जे किडे मकोडे असतात, तर अशा प्रकारे ते त्यांना हार्म करतात. आणि ह्युमन बिईंग टू ट्रीज. आणि अशाच प्रकारे मनुष्य जो आहे तो वृक्षांना पण नुकसान पोहोचवतो, पण वृक्ष कुणालाही नुकसान कधी पोचवत नाही. वाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. वृक्षांना हार्मलेस का म्हटलंय. हार्मलेस म्हणजे कुणालाही नुकसान न पोहोचवणारं असं का म्हटलंय. ट्रीज नेव्हर हार्म एनिथिंग एनिवेअर इन द वर्ल्ड. तर वृक्ष जे आहेत ते कधी पण, पूर्ण विश्वात तुम्ही बघून घ्या, कुणालाही कुणालाही नुकसान कधी पण नाही पोहोचवतात. दे हेल्प ऑल द लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. आणि ते जे आहे ते जितकेही लिव्हिंग थिंग्स आहेत, जितकेही जित्या जागत्या मनुष्य असो, पशु पक्षी असो, सगळ्यांना ते हेल्प करतात, ते मदत करतात, धरतीवरती जितके पण आहे. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. ते निसर्गाचं जे बॅलन्स आहे, एक तारतम्य आहे, त्याला बनवून ठेवतात नेहमी. दे कीप द एन्व्हायरमेंट क्लीन अँड प्युअर. आपल्या आसपासचा जितकाही एन्व्हायरमेंट आहे, सराउंडिंग आहे, पर्यावरण आहे, त्याला ते क्लीन ठेवतात, स्वच्छ ठेवतात आणि प्युअर ठेवतात. तेव्हाच तर म्हटलं जातं ना की आपल्याला वृक्ष जास्तीत जास्त लावले पाहिजे. दॅट इज वाय ट्रीज आर रिअली हेल्पफुल अँड हार्मलेस. आणि या सगळ्या कारणांनी
वृक्ष जे आहेत ते हेल्पफुल आहेत मनुष्याकरता आणि हार्मलेस आहेत. ते मदत करतात आणि कुणाचाही नुकसान कधी करत नाही. वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लीव्स ऑन हॅलोवीन? आता हे म्हणतात ते की तुम्हाला काय वाटतं की हॅलोवीनचा जो पर्व असतो त्याच्यात पानांना जळवायचं काय प्रयोजन काय असतो, का करतात? व्हॉट इज द सीझन देअर? आणि त्यावेळेस काय सीझन असतो तेव्हा? आय थिंक देअर इज अ नीड टू बर्न लीव्स ऑन हॅलोवीन टू मेक फायर. तर आम्हाला असं समजत येतं की बहुतेक त्यावेळेस हॅलोवीनच्या वेळेस ते लोक फायर म्हणजे ते लोक आग जळवायची असते त्यांना, म्हणून ते पानं जळवतात. अँड टू वार्ड ऑफ इव्हिल स्पिरिट्स फ्रॉम देअर लाईफ. आणि अशाच प्रकारे जे इव्हिल स्पिरिट्स म्हणजे जे बुरी आत्मा वगैरे जे असतात त्यांना, कारण की म्हणतात की हॅलोवीनच्या दिवशी जे मृत आत्मा आहेत त्या परत येतात, असं त्यांच्याकडे असं मानणं आहे पश्चिमी देशांमध्ये. आपल्याकडे असं काहीच नाहीये. तर म्हणतात की जे इव्हिल स्पिरिट्स जे वाईट आत्मा जे येतात त्यांना पळवाय करतात, तर म्हणून हे आग जळवायची असते असं, म्हणून मला असं वाटतं की पानं जळवत असतील. द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. ठीक आहे, तर ऑटम सीझन असतो त्यावेळेस ऑक्टोबर मध्ये. तर अशा प्रकारे आज आपण बहुत काही नवीन वस्तू अनेक शिकलो. आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा एक नवीन विषय शिकलो. रायमिंग वर्ड्स पाहिले आपण की किती कोणते कोणते वर्ड्सचे रायमिंग वर्ड्स होते. आणि वृक्षांच्या बाबतीत अनेक आपण किती छान जानकारी की ते कसे आपल्याला हार्मलेस नसतात, आपल्याला काही नुकसान नाही पोहोचवत. आणि बाकी कसं ह्युमन बिईंग असो, चाहे बर्ड्स असो, अॅनिमल्स असो, सगळे एकामेकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नुकसान पोहोचवतात. पण वृक्ष जे आहे ते कधीच कोणाचा वृक्ष जे आहे नुकसान पोहोचवत नाही, म्हणून त्यांना म्हटलंय की दे आर हार्मलेस. अशा प्रकारे आपली आजची जी सेशन आहे इथे संपते. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय.